नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता रम्याला सामील वसुधासुद्धा झाली आहे. लग्न मोडण्याच्या कोणतीच कसई या दोघी सोडणार नाही. तर होतं असं की आजच्या एपिसोडमध्ये रम्या वसुधाला एक टास्क देते. तो तर खरा वसुधाला मान्यच नसतो, पण तरीही रम्याची खूप जबरदस्ती असते की तू हे करावं, नाही तर मी तुलाच जिवंत सोडणार नाही. असं म्हणल्यावरती आता जीव वाचवण्यासाठी वसुधा म्हणते, ठीक आहे, सांग काय करायचं ते मी नक्कीच करेल. तर इकडे बाहेर आता देशमुख आणि मोहिते मस्त गप्पा मारत बसलेले असतात. कार्यक्रम कसा सुरळीत पार पडेल यावर त्यांची चर्चा चालू असते. तितक्यात तिथे अचानकच मिथुन काका येतो. त्यांना पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. मात्र मालिनी थोडी नाराज असते, कारण तिने घरातले सगळे कार्यक्रम संपल्यावरती मिथुन भाऊजी तिथे आलेले असतात. संपूर्ण कार्यक्रमात त्यांना सगळ्यांनी मिस केलंय असं आता मालिनी त्यांना सांगते. मिथुन स्वारी बोलत म्हणतो की मी साड्यांचा बिझनेस चालू केल्यामुळे मला वेगवेगळ्या राज्यांमध्ये जावं लागलं, पण आता मी माझ्या भाच्यांच्या लग्नासाठी वेळ काढून आलोय ना. आता बघा कशी लग्नामध्ये धमाल येते. आता मी ह्या लग्नामध्ये कोणतीच कसर सोडणार नाही. तर सर्वजण खूप खुश असतात. ह्यांच्या गप्पा चालू असतानाच अचानक तिथे वसुधा येते. वसुधाला बघून सर्वजण चकितच होतात. वसुधा म्हणते, काही नाही, मी इथून चालले होते म्हणून आले. माझ्यावरती खूप मोठं ओझं आहे, ते ओझं मला हलकं करायचं आहे. विक्रम म्हणतो, अगं काय झालं वसुधा, स्पष्ट बोलतं. वसुधा म्हणते, काही नाही, मला धनंजयची माफी मागायची आहे, कारण आतापर्यंत जे झाले त्यामध्ये धनंजयची काहीच चुकी नव्हती. मी फक्त माझा नवरा मेल्याचा आरोप धनंजयवर करत आले आहे. तेव्हा सगळ्यांचं मन स्वच्छ झालेलं असतं. मनातले गैरसमज आता दूर झालेले असतात. वसुधा म्हणते, मला वाटतंय की माझ्या नवऱ्याच्या मृत्यूमागे तुमचा हातच नव्हता, पण माझा हा फक्त गैरसमज होता. आज तो माझा गैरसमज दूर झाला आहे. मधल्या काळात मी तुमच्यावरती खूप काही आरोप केले, त्यासाठी मला प्लीज माफ करा. तरी ते विक्रम धनंजय म्हणतो, अगं काय बोलते, घरातल्या माणसाने जर माफी मागितली तर कसं होणार. धनंजय म्हणजेच काव्याच्या आणि नंदिनीच्या वडिलांना वसुधाच्या तोंडातून हे ऐकून त्यांना फार बरं वाटतं. ते म्हणतात, बघा आता तुम्ही माझ्यावरचा हा आरोप धुवून टाकलाय, तर मी मरायला मत वसुधा म्हणते, असं काय बोलताय. तितक्यात सर्वांच्याच मनावरचे आता दडपण कमी झालेले असतात. मात्र वसुधाने हे सगळं जे केलं आहे ते तिच्या मनापासून केलेलंच नसतं. तिने धनंजयची माफी फक्त रम्याच्या सांगण्यावरून मागितली असते. वसुधा मनात म्हणते, मला कधी तुम्हाला माफच करायचं नव्हतं, पण फक्त या रम्याच्या कारणाने मी तुम्हाला माफ करते. पण जाऊ द्या, रम्याच्या मनामध्ये जे आहे ना ते देव पूर्ण करो. तर इकडे आता मिथुन म्हणतो, सगळ्यांसाठी मी आईस्क्रीम आणू का. मालिनी म्हणते, हो अण्णा. पण वसुधा म्हणते, नाही नको, तुम्ही आईस्क्रीम खा, एन्जॉय करा, मी आता झोपायला चालले. असं म्हणून वसुधा तिथून निघून जातो. इथे आता विक्रम आणि धनंजयमध्ये वसुधाबद्दल बातचीत होत असते. तर धनंजय म्हणतो, वसुधांना असं बदललेलं बघून खूप बरं वाटलं. विक्रम म्हणतो, आता सगळं काही व्यवस्थितच होणार आहे. यापुढे कोणाच्याही मनामध्ये कसलेही गैरसमज नसणार नाही. मालिनी आता इथून मिथुनला विचारते, अरे बाबा सगळे आलेत, मुली कुठे आहे. तो म्हणतो, अरे मुलींचे पेपर होते म्हणून त्या येऊ शकला नाही, पण मी आणि माझी बायको नक्कीच आलेलो आहोत. तर दुसऱ्या दिवशी इकडे सकाळी लग्नाची गडबड चालवली असते. आता पण वसुधा रम्याला समजून सांगत असते, पण रम्या म्हणते, आज तर खरा धमाका होणार आहे. आता वसुधासुद्धा म्हणते, तुझी धमाक्याची मी सुद्धा वाट बघत आहे की तू आज काय करणार आहे. तर आता लग्नाच्या दिवशी सगळेजण धावपळीत असतात. पण इकडे आता विक्रम आणि मालिनीचा मस्त असा रोमॅन्टिक मूड इथं पाहायला मिळतो. विक्रमने मस्त असा मालिनीसाठी गजरा वगैरे आणलेला असतो. मालिनी म्हणते, अहो हे काय, आज तर आपल्या मुलांचं लग्न आहे, तुम्हाला काही सुचतं. विक्रम म्हणतो, अगं हे तर छोटे छोटे क्षण आपण विसरायचे नाही. मुलांचे लग्न असताना विक्रम आपल्या बायकोसाठी गजरा आणतोय हे बघून सर्वजण खूपच हसत असतात. त्यावरून मालिनी त्यांना चिडवते सुद्धा. पण भर मंडपात तो तिच्या केसांमध्ये प्रेमाने गजरासुद्धा मारतो. रम्या मनामध्ये खूप राग ठेवून मंडपामध्ये तयार होऊन फिरत असते, पण तिची नजर एक वेगळा शोध घेत असते. तेवढ्यात आता वसुधाची नजरसुद्धा सारखी रम्याकडेच असते की बाबा हिचं पुढचं पाऊल काय असणार आहे म्हणून. तर आता इकडे दुसरीकडे पार जीवाला लग्नासाठी तयार करत असतो. जीवा त्याला आठवण करून देतो की आज तुझेही लग्न आहे, त्यामुळे तुझी पण तयारी करायची राहिली. दोघे लग्नासाठी फार उत्सुक असतात. तितक्यात तिथे मिथुन भाऊची एंट्री होते. त्यांना पाहून जीवाला खूप खुश होतं, कारण मिथुन काका हे त्याचे सिक्रेट कपल असतं. तर आता इथे मिथुन भाऊजी त्यांना समजून सांगतात की आज तुमचं लग्न आहे, तुम्ही दोघंही छान दिसले पाहिजे.
तर पार्थ म्हणतो, अहो या जीवाला समजून सांगा ना. जीवाला तर सगळीकडेच फक्त नंदिनी दिसते, त्याला दुसरं काही सुचतच नाही. आता नंदिनीवरून काका आणि पार्थ चांगली जीवाची मस्करी करत असतात. तर इकडे नंदिनी आणि काव्यासुद्धा मस्त अशा तयार झालेल्या असतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की काव्याचा गोड अशी लाजत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं तू किती छान दिसते. काव्य नंदीला सांगते की मी खूपच स्ट्रगल केलं आहे पार्थ देशमुखांना मिळवण्यासाठी, पण आज फायनली तो दिवस आला आहे की आम्ही आज दोघंजणं हातात हात पकडून 7 फेरे फिरणार आहोत. मला हे खरंच वाटत नाही. असं वाटतं की आजही मी स्वप्नच बघते. नंदिनी त्यावर खूप खुश असते. ती तिला म्हणते, अगं माझ्या लाडक्या बहिणी, आज खरंच तुझं लग्न आहे. तुझं प्रेम आज तुला मिळालं आहे. आता इथे काव्यासुद्धा नंदिनीचं भरभरून कौतुक करते आणि दोघीही मस्त अशा तयार झालेल्या असतात. तेवढ्या तिथे मिथून काका त्यांना दोघींना भेटण्यासाठी येतात. दोघी म्हणतात, काका तुम्ही कधी आलात? काका म्हणतो, मी रात्रीच आलो, पण तुम्ही झोपल्या होत्या म्हणून मी तुम्हाला उठवायला नाही आलो. मिथून काका दोघींचंही भरभरून कौतुक करतात की तुम्ही खूप छान दिसत आहात ह्या पारंपरिक वेशामध्ये. दोघीही मिथून काकांचा आशीर्वाद घेतात आणि मग गौरी पूजन करत असताना नंदिनीला तिचा भूतकाळ आठवतो. ज्या दिवशी तिचं आणि पार्थचं लग्न होणार असतं त्या दिवशी तिचं किडनॅपिंग झालेलं असतं. हे सगळं तिच्या डोळ्यासमोरून जातच नसतं. ती खूप अस्वस्थ होती, पण काव्याला काही ती सांगत नाही. तितक्यात मिथून काका त्या दोघींना म्हणतात, लवकर खाली चला, मी तुमचा काका म्हणून तुम्हाला लग्न मंडपात नेण्यासाठी आलो. नंदिनीच्या डोळ्यातून पाणी येतो. काका म्हणतो, अगं आज तर आनंदाचा दिवस आहे, असं डोळ्यातून पाणी आणायचं नाही. तर नंदिनी म्हणते, अहो डोळ्यातून पाणी नाही, ही आनंदाश्रू आहे. कारण काही गोष्टी आपण विसरायच्या ठरवलं काका, तरी आपण त्या विसरू शकत नाही. एवढी सारी आज संकटे पार करून आज आम्ही इथपर्यंत पोचलो. काका म्हणतात, आज सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. एवढी सारी संकटे तुमच्यासमोर आली, पण तुम्ही ते सर्व सावरून आज तुम्ही एक तुमचं नवीन आयुष्य जगायला चाललात आहात. काव्यासुद्धा खूप खुश असते. आता पुढील भागामध्ये रम्याचा नेमका काय प्लॅन आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.